ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद् भगवद गीता सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 15। श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलमध्य शाखामश्वत्थं प्राहुर्व्यं छन्दांसि यस्य पर्णानि यस्य वेद स वेदवित्। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे जग एका अश्वत्थ पिंपळ वृक्षासारखे आहे। त्याची मुळे वर परब्रह्मात आहेत आणि फांद्या खाली सृष्टीमध्ये पसरलेल्या आहेत। वेद हे त्याची पाने आहेत। जो या संसार वृक्षाचे खरे स्वरूप जाणतो तोच खऱ्या अर्थाने वेदज्ञ आहे। ज्ञानेश्वरीनुसार सूक्ष्म चिंतन ऊर्ध्वमूल या विश्वाचे मूळ परमात्मा आहे। अधशाखा सर्व जीव विषय कर्म गुण आणि सृष्टीचा विस्तार। छंदासी पर्णानी वेदरूपी पाने या वृक्षाचे रक्षण करतात व त्यांचे ज्ञान देतात। अश्वत्थ वृक्ष हा संसार क्षणभंगूर आहे, सतत बदलणारा असल्याने त्यात शाश्वत सुख नाही। जो विवेकाने या संसार वृक्षाचे मूळ ओळखून परमात्म्याचा आश्रय घेतो तोच खरा वेदविद वेदांचा ज्ञाता होय। ऊर्ध्वमूळ परमेश्वराचे शाखा पसरे संसाराची। वेदपर्ण ज्ञानरूपाचे सत्य सांगती। मोहमायेच्या गुंतागुंती जीव भुलला विषय वृत्ती। विवेकाच्या उजेडामधुनी मूळ शोधावे। शाखा पालवी कर्माची फळे लागती जन्माची। वैराग्याचे तीक्ष्णधारी छेद करावा। संत म्हणे अंतरी पहा तेथेच आहे सत्य दहा। मूळ धरा श्रीहरी पायी मुक्ती लाभे। ऊर्ध्व मूळ परमेश्वराची शाखा पसरे संसाराचे। वेदपर्ण ज्ञान रूपाचे सत्य सांगती। मोहमायेच्या गुंतागुंती जीव फुलला विषय वृत्ती। विवेकाच्या उजेडामधुनी मूळ शोधावे। शाखा पालवी कर्माची फळे लागली जन्माची। वैराग्याच्या तीक्ष्ण धारा छेद करावा। मूळ धरी श्रीहरी पाया मुक्ती लाभे।